शांती. आज आहे 23/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देह अभिमान आहे रडविणारा. देही अभिमानी बना तर पुरुषार्थ ठीक होईल. अंतःकरणामध्ये सच्चाई राहील. बाबांना पूर्णपणे फॉलो करू शकाल. प्रश्न आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा संकटामध्ये स्थिती निर्भय अथवा एकरस केव्हा राहू शकते? उत्तर आहे, जेव्हा ड्रामाच्या ज्ञानावर पूर्णपणे निश्चय असेल. कोणतेही संकट समोर आले तर म्हणणार, हे ड्रामामध्ये होते. कल्पापूर्वी देखील याला पार केले होते. यामध्ये घाबरण्याचे कारणच नाही. परंतु मुलांनी महावीर बनायचे आहे. जी बाबांची पूर्ण मदतगार सपूत मुले आहेत, बाबांच्या हृदयावर विराजमान आहेत, अशी मुलेच नेहमी स्थिर राहतात. अवस्था एकरस राहते. गीत आहे, ओ दूर के मुसाफिर, ओम शांती. जेव्हा विनाशाची वेळ असते तेव्हा थोडे तरी वाचतातच. रामाची सेना किंवा रावणाची सेना दोन्हीमधले वाचतात नक्की. तर रावणाची सेना ओरडते, एकतर आम्ही सोबत गेलो नाही, आणि मग शेवटास खूप त्रास होतो, कारण त्राही त्राही खूप होते. तुम्हा मुलांमध्ये सुद्धा जे अनन्य आहेत तेच विनाश बघण्यासाठी लायक असतील, तेच हिम्मतवान असतील. जसे अंगदसाठी म्हणतात की तो स्थिर राहिला ना. तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही विनाश पाहू शकणार नाहीत. त्राही त्राही अशी होते जसे ऑपरेशन होत असताना कोणी उभे राहू शकत नाही. हे तुम्ही समोर बघत राहाल. हाहाकार होत राहील. जी चांगली अनन्य मुले बाबांची मदतगार सपूत मुले आहेत, जी चांगली अनन्य मुले बाबांची मदतगार सपूत मुले आहेत, ती बाबांच्या हृदयावर विराजमान आहेत. हनुमान कोणी एक नव्हता. सर्व हनुमान महावीरांचीच माळा आहे. रुद्राक्ष माळा असते ना. रुद्र भगवानाची देखील जी माळा आहे त्याचे नावच आहे रुद्रमाळा. रुद्राक्ष एक खूप मौल्यवान बीज असते. रुद्राक्षामध्ये देखील काही खरे काही नकली असतात. तीच माळा 100 रुपयांची सुद्धा मिळेल. तीच माळा 2 रुपयांची सुद्धा मिळेल. प्रत्येक गोष्ट अशी आहे. बाबा हिऱ्या समान बनवतात. त्याच्या तुलनेत सर्व बनावटी आहेत. सत्य परमात्म्यासमोर सर्व खोटे कवडी तुल्य आहेत. एक म्हण आहे ना, सूर्यासमोर अंधार कधी लपू शकत नाही. आता हे आहेत ज्ञान सूर्य. त्यांच्या पुढे अज्ञान कधीही लपू शकत नाही. तुम्हाला सत्य बाबांकडून सत्य मिळत आहे. तुम्ही जाणता, सत्य ईश्वर पित्याकरिता मनुष्य जे काही बोलतात ते असत्य बोलतात. आता तुम्ही समजावून सांगता की गीतेचा भगवान शिव आहे, ना की दैवी गुणवाला देवता श्रीकृष्ण. आता आहे संगमयुग. नंतर मग सतयुग नक्की होणार. श्रीकृष्णाची आत्मा आता ज्ञान घेत आहे. मनुष्य मग समजतात श्रीकृष्ण ज्ञान देत आहे. किती फरक झाला आहे. ते बाबा, तो मुलगा. बाबांना एकदम गायब करून टाकले आहे आणि मुलाचे नाव दिले आहे. पुढे जाऊन शेवटी सत्य बाहेर येईल. पहिली मुख्य गोष्ट आहेच याच्यावर सर्वव्यापी का समजले आहेत? कारण गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. या गोष्टींना तुम्हीच जाणता. श्रीकृष्ण किंवा देवी देवतांचे जे आत्मे आहेत त्यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत. गायले सुद्धा जाते, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. सर्वात अगोदर आम्हीच वेगळे झालो आहोत. बाकी सर्व आत्मे बाबांसोबत तिथे राहतात. याचा अर्थच कोणाला कळत नाही. तुमच्यामध्ये सुद्धा कोणी विरळेच आहेत जे
यथार्थरित्या समजावून सांगू शकतात. देह अभिमानच खूप रडवतो. देही अभिमानी असलेलेच व्यवस्थित पुरुषार्थ करतील तर धारणासुद्धा चांगल्या रीतीने होऊ शकेल. म्हणून म्हटले जाते, फॉलो फादर. ॲक्टमध्ये सुद्धा बाबा येतात. पिता तर दोघेही आहेत. हे कोणते बाबा म्हणत आहेत ते तुम्हाला थोडेच माहीत होते, कारण बाप दादा दोघेही या शरीरामध्ये आहेत. एक जे ॲक्टमध्ये येतात त्यांना फॉलो केले जाते. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, देही अभिमानी बना. खूप चांगली मुले देखील देह अभिमानी आहेत, कारण बाबांची आठवण करत नाहीत. जे योगी नाहीत ते धारणा करू शकत नाहीत. इथे तर सच्चाई पाहिजे. पूर्णपणे फॉलो केले पाहिजे. जे ऐकतात ते धारण करून इतरांना समजावून सांगत राहा. निर्भय राहायचे आहे. ड्रामावर खंबीर राहायचे आहे. कोणतीही संकटे इत्यादी आली तर समजतात हे ड्रामामध्ये आहे. त्रासातून पार तर झाले आहात ना. तुम्ही सर्व महावीर आहात ना. तुमचे नाव प्रसिद्ध आहे. 8 अतिशय चांगले महावीर आहेत. 108 त्यांच्यापेक्षा कमी आहेत. 16,000 त्यांच्यापेक्षा कमी. बनायचे तर जरूर आहे. ही बादशाही कल्पापूर्वी देखील स्थापन झाली होती. ती पुन्हा होणार आहे. बरेच जण संशयामध्ये येऊन सोडून सुद्धा देतात. निश्चय असेल तर अशा बाबांना सोडचिठ्ठी थोडेच देऊ शकतील. बळजबरीने ज्ञान अमृत पाजले जाते तरी सुद्धा पीत नाहीत. जसे लहान मूल असते ना, बाबा ज्ञान दूध पाजतात तरी सुद्धा पीत नाहीत. एकदम तोंड फिरवतात तर एकदम निरुपयोगी बनतात. म्हणतात, आम्हाला मातपित्याकडून काहीही नको आहे. मी श्रीमतावर चालू शकत नाही. तर मग श्रेष्ठ कसे बनाल? भगवंताचे आहे श्रीमत. तर हे देखील एक स्लोगन लिहिले पाहिजे की, निराकार ज्ञानसागर पतित पावन भगवान शिवाचार्य उवाच. माता स्वर्गाचे द्वार आहे. समजावून सांगण्यासाठी बुद्धीमध्ये पॉइंट आले पाहिजेत. सर्व विद्यार्थी जरूर नंबरवार असणार. ड्रामामध्ये तोच आपला आपला पार्ट बजावत आहेत. दुःखामध्ये आपण त्यांची आठवण करतो. दूर देशामध्ये बाबा राहतात, त्यांची आपण आत्मे आठवण करतो. दुःख में सिमरन सब करे. सुखामध्ये कोणीही करत नाहीत. आता तर दुःखाची दुनिया आहे ना. हे समजावून सांगणे अतिशय सोपे आहे. पहिल्यांदा तर हे समजावून सांगायचे आहे की बाबा आहेत स्वर्गाची स्थापना करणारे. तर मग का नाही आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळाली पाहिजे हे सुद्धा जाणतात. सगळेच तर वारसा प्राप्त करणार नाहीत. सर्वच स्वर्गामध्ये आले तर मग नरक असणारच नाही. वृद्धी कशी होणार? असे तर गायन आहे. भारत अविनाशी खंड अर्थात बाबांचे जन्मस्थान आहे. भारतच स्वर्ग होता. आम्ही आनंदाने बोलतो 5000 वर्षांपूर्वी स्वर्ग होता. खरोखर स्वर्गाच्या मालकांची चित्रे तर आहेत ना. म्हणतात देखील क्राइस्टच्या 3000 वर्ष अगोदर भारत स्वर्ग होता. जरूर भारतातच सूर्यवंशी चंद्रवंशी होते. त्यांची चित्रे देखील आहेत. किती सोपे आहे. बुद्धीमध्ये हे ज्ञान चालू असते. बाबांच्या आत्म्यामध्ये हे ज्ञान होते तर आम्हा आत्म्यांची देखील धारणा करून घेतली आहे. ते आहेतच नॉलेजफुल. मग म्हणतात देखील की या प्रजापिता ब्रह्माद्वारे राजयोग शिकवतो, ज्यामुळे ते अर्थात ब्रह्मा बाबा राजांचेही राजा बनतात. नंतर मग हे ज्ञान प्रायः लोप होईल. आता तुम्हाला पुन्हा ज्ञान मिळत आहे.
तर तुम्हा मुलांनी आता चॅलेंज द्यायचे आहे. यासाठी अतिशय चांगली अव्वल दर्जाची बुद्धी पाहिजे. बाबा आपल्याजवळ कधीच मौल्यवान वस्तू ठेवत नाहीत. म्हणतील इतकी घरे इत्यादी बनवली आहेत, ती देखील मुलांना राहण्यासाठी बनवली आहेत. नाही तर मुले येऊन कुठे राहतील? एक दिवस तर सर्व घरे आपल्या हातात येतील. भगवंताच्या दारी भक्तांची गर्दी तर होणारच आहे ना. त्यांनी तर बरेच भगवान बनवले आहेत. प्रत्यक्षात तर हे अर्थात शिवबाबा आहेत ना. तुम्ही समजू शकता किती गर्दी होणार आहे. दुनियेमध्ये तर खूप अंधश्रद्धा आहेत. जत्रा भरते तर किती गर्दी होते. कधी कधी तर आपसात भांडतात, मारामारी करतात. गर्दीमध्ये मग कितीतरी जण चेंगरून मरतात. खूप नुकसान होते. तर हे स्वदर्शन चक्र खूप छान आहे. स्लोगन देखील जरूर लिहिले पाहिजे. अखेरीस मातांच्या समोर सर्वांना झुकायचे आहे. शक्तींची अशी चित्र अर्थात मूर्त्या बनवतात. बाबा मुलांसाठी ज्ञान दारू गोळा बनवून घेतात. म्हणतात सिद्ध करा. ते तर सोपे आहे. भक्त भगवंताची आठवण करतात. साधू साधना करतात भगवंताला भेटण्यासाठी. गॉडला पिता म्हटले जाते. खरोखर आपण त्यांची संतान झालो. बंधुभाव म्हणतात ना. चीनी हिंदू भाऊ भाऊ आहेत, तर पिता एकच झाला ना. शारीरिक रूपामध्ये मग भाऊ बहीण होतात. विकारी दृष्टी असू शकत नाही. ही युक्ती आहे पवित्र राहण्याची. बाबा देखील म्हणतात काम महाशत्रू आहे. परंतु जेव्हा कोणी समजेल तेव्हा. मुख्य एक गोष्ट आहे, भगवान सर्वांचा पिता आहे. बाबा स्वर्ग स्थापन करणारे आहेत, तर नक्की बाबांकडून वारसा मिळाला पाहिजे. वारसा होता, आता गमावला आहे. हा सुख दुःखाचा खेळ आहे. हे चांगल्या प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सत्यता धारण करून बाबांच्या प्रत्येक कृतीला फॉलो करायचे आहे. ज्ञान अमृत प्यायचे आहे आणि पाजायचे आहे. निर्भय बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आम्ही ईश्वराची मुले आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत. या आठवणीने आपल्या दृष्टीवृत्तीला पवित्र बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, प्रत्येकाच्या विशेषतेला पाहून त्याला सेवेमध्ये वापरणारे आशीर्वादांचे पात्र भव. प्रत्येकाच्या विशेषतेला पाहून त्याला सेवेमध्ये वापरणारे आशीर्वादांचे पात्र भव. स्पष्टीकरण आहे, जसे बापदादांचे प्रत्येक मुलाच्या विशेषतेवर प्रेम आहे आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेषता आहे, म्हणून सर्वांवर प्रेम आहे. तर तुम्ही देखील प्रत्येकाची विशेषता बघा. जसा हंस रत्न निवडून घेतो, दगड नाही, तसे तुम्ही पवित्र हंस आहात. तुमचे काम आहे प्रत्येकाची विशेषता बघणे आणि त्याच्या विशेषतेला सेवेमध्ये वापरणे. त्यांना विशेषतेच्या उमंगामध्ये आणून त्यांच्याद्वारे त्यांची विशेषता सेवेमध्ये वापरा, तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तो जी सेवा करेल त्याचा हिस्सा सुद्धा तुम्हाला मिळेल. स्लोगन आहे, बाप दादांसोबत असे कंबाईंड राहा जे तुमच्याद्वारे दुसऱ्यांना बाबांची आठवण येईल. बाप दादांसोबत असे कंबाईंड राहा जे तुमच्याद्वारे दुसऱ्यांना बाबांची आठवण येईल.
मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. क्लास आहे तमोगुणी मायेचा विस्तार. सतोगुणी, रजोगुणी, तमोगुणी असे 3 शब्द म्हणतात. याला यथार्थपणे समजून घेणे आवश्यक आहे. मनुष्य समजतात हे तिन्ही गुण कायम एकत्रच असतात, परंतु विवेक बुद्धी काय म्हणते? काय हे तिन्ही गुण एका वेळी एकत्र असतात की तिन्ही गुणांचा पाठ वेगवेगळ्या युगामध्ये असतो? विवेक बुद्धी तर हेच म्हणते की हे तीनही गुण एकत्र असत नाहीत. जेव्हा सतयुग असते तेव्हा सतोगुण असतो, द्वापर असते तेव्हा रजोगुण आहे आणि कलयुग असते तेव्हा तमोगुण असतो. जेव्हा सतो असतो तेव्हा तमो रजो नसतात. जेव्हा रजो असतो तेव्हा मग सतोगुण नसतो. हे मनुष्य तर हेच समजून बसले आहेत की हे तिन्ही गुण एकत्रच असतात. असे म्हणणे सपशेल चूक आहे. ते समजतात जेव्हा मनुष्य सत्य बोलतात, पापकर्म करत नाहीत, म्हणजे ते सतोगुणी असतात. परंतु विवेक बुद्धी म्हणते जेव्हा आपण म्हणतो सतोगुण, तर या सतोगुणाचा अर्थ आहे संपूर्ण सुख, म्हणजेच संपूर्ण सृष्टी सतोगुणी आहे. बाकी असे म्हणणार नाही की जो सत्य बोलतो तो सतोगुणी आहे आणि जो खोटे बोलतो तो कलियुगी तमोगुणी आहे. अशीच दुनिया चालत आली आहे. आता जेव्हा आपण सतयुग म्हणतो तर याचा अर्थ आहे साऱ्या सृष्टीवर सतोगुणी सतोप्रधान पाहिजे. होय, कधी काळी असे सतयुग होते जिथे सारी सृष्टी सतोगुणी होती. आता ते सतयुग नाहीये. आता तर आहे कलियुगी दुनिया, अर्थात साऱ्या सृष्टीवर तमोप्रधानतेचे राज्य आहे. या तमोगुणाच्या समयी मग सतोगुण कोठून येणार? आता आहे घोर अंधकार, ज्याला ब्रह्माची रात्र म्हणतात. ब्रह्माचा दिवस आहे सतयुग आणि ब्रह्माची रात्र आहे कलियुग. तर आपण दोन्हीला एकत्र करू शकत नाही. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.